मी त्या दिवशी एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की मी कोणतीही कपडे घातली तरी मला ही टिकली लावायला खूप आवडते. म्हणजे मला आवडतं. मी माझा अनुभव एक शेअर केला, ज्याच्यावरती बऱ्याच लोकांनी सांगितलं खूप छान, आपल्या परंपरा, आपल्या संस्कार आपणच जपले पाहिजे, आपली संस्कृती ही आपणच पुढे घेऊन गेलं पाहिजे. खरंच आपली संस्कृती आपण पुढे घेऊन जातोय का? रक्षाबंधन येतोय, पण रक्षाबंधन येण्याच्या आधी तुम्ही जर इंस्टाग्रामवरती रील्स पाहिल्या ना, तर रक्षाबंधन म्हणजे भावाला लुटण्याचा कार्यक्रम असंच काहीतरी चित्र आपण बघतो. म्हणजे भाऊ येतो, काहीच नाही आणलं तर मग बहीण रागवते, मग बघते भावाला असं ते टिका बिका लावतो, नाहीतरी ताट फेकून मारते, ते स्वीट असेल तसे पटकन तोंडामध्ये देते. आणि तेच उलटं, भाऊ जर खूप काही गिफ्ट्स घेऊन आला तर मग अगदी आदरा तीर्थ, मग त्याला ओवाळणं, किंवा भावाला फोन करून मला रक्षाबंधनला हे हवं आहे, मला रक्षाबंधनला ते हवं आहे. किंवा भावाच्या भाई मी रक्षाबंधनला माझ्याकडे काही नाही, आता मी गरीब आहे असं. तुम्हाला कोणी सांगितलं रक्षाबंधन म्हणजे भावाला लुटण्याचा प्रोग्राम आहे? आपले संस्कार, आपले सणवार यांचा मजाक ना आपण बनवतो. आता मी हे पण नाही म्हणू शकत की रक्षाबंधन हा वेस्टर्न कल्चरमध्ये येतो. नाही, आपलं हे त्याचा मजाक कोणी बनवला? आपणच. मग कुठून तरी आपल्याला इथून सुरुवात केली पाहिजे की आमच्या पिढीला समजलं की रक्षाबंधन म्हणजे लुटणं, त्याच्या पुढच्या पिढीला पण तेच समजेल. परंतु रक्षाबंधनचा अर्थ असा होतो की जेव्हा तुम्ही भावाला राखी बांधता, तर आपण त्याच्या बदल्यामध्ये भावाकडनं फक्त ही अपेक्षा ठेवतो की दादा, कोणतीही परिस्थिती आली तरी माझं रक्षण कर, ही जबाबदारी तुझी आहे. मला म्हणजे जिथपर्यंत मला माझ्या आजी आजोबांनी सांगितलं होतं. आता तुम्ही सांगा मला, रक्षाबंधन म्हणजे काय असतं? म्हणजे तुमच्या